करू. बोला. आखाती देशाचं युद्ध चालू झाल्यानंतर देश पातळीवरून पेट्रोलियम मंत्र्यांनी आमचं जे मच्छीमारांना जे 94 रुपयांनी डिझेल मिळत होतं ते 118 रुपयेप्रमाणे त्यांनी घोषणा केली. मोठ्या भरमसाठ रेट वाढवल्यामुळे, कारण पंपावर असलेला रेट 92 रुपये आणि आत्तामध्ये आम्हाला 8 दिवसापूर्वी 118 रुपये लावला होता आणि आत्ता तर कालचीच बातमी आता अशी आली की 146 रुपयाने आम्हाला डिझेल मच्छीमारांना द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यावेळी पेट्रोलियम मंत्र्यांनी असे पंपांना आदेश दिले होते की मच्छीमारांना कॅनात वगैरे डिझेल पंपांवरून देऊ नये. त्यामुळे आज एक तर मच्छीमार त्या असलेल्या रेटमध्येच मच्छीमारी करताना कठीण परिस्थिती होती, परंतु आत्ता जो भरमसाठ रेट वाढला त्यामुळे मच्छीमारी करणंच कठीण झालेलं आहे. आणि आत्ता राहिलेले आहेत 2 महिने आणि ह्या 2 महिन्यात मच्छीमार जे काय आपलं पुंजी जे जवळ करतो तर ते ह्या 2 महिन्यातच जमा करतं. परंतु जे डिझेल घेऊन आज 146 रुपयाप्रमाणे धंदा शक्यच नाही, कोणाला परवडणाराच विषय नाही. आणि अशा वेळी आज जर बोटी बंद ठेवायचं म्हटलं तर आज जे कामगार आहेत ते म्हणतात आम्हाला बोटी जर बंद करायचे असतील तर 2 महिन्याचा आम्हाला पगार द्या, आम्ही घरी जातो. हे कोणालाही परवडणारं नाही आहे. आणि अशा वेळी आणि जर हे केलं तर उद्या कामगार का म्हणून आम्हाला अर्धवट तुम्ही सोडलात, मग पुढच्या वेळी आम्ही येणार नाही. म्हणजे पुढच्या वेळी पण आम्हाला धंदा करणं कठीण होईल. एक तर दुष्काळजन्य परिस्थिती, अनधिकृत मासेमारी, ह्याच्यामुळे जे मच्छीमार होरपळलेले आहेत त्याच्यात आणखी ही मोठी जी हे झालेली आहे. तर ते बल्कमध्ये आम्हाला जे टाकलं डिझेल ते आम्हाला जसं पूर्वीप्रमाणे रिटेलमध्ये मिळत होतं तसंच ते शासनाने करावं. कारण यापूर्वी एकदा असा प्रसंग आला होता, त्यावेळी सर्व मच्छीमार आम्ही एकत्र होऊन त्यावेळी नारायणरावांनी हा प्रश्न सोडवला नाही. आता तर आम्हाला कृषी दर्जा दिलेला आहे आणि कृषी दर्जा दिलेला असताना जर आम्हाला 146 रुपयाने जर डिझेल घ्यावं लागत असेल तर पुरेपूर मासेमारी हंगाम पूर्णपणे ठप्प होईल. आता येणारे हंगाम हा एप्रिल मे महिना हा पर्यटनाचा सुद्धा हंगाम आहे. आज ह्याच्या धंद्यावर छोटे मोठे सर्व व्यावसायिक आहेत, त्यांचा पोटपाण्याचा प्रश्न आहे. येणारा पावसाळा त्याच्यावरच कुठेतरी बेमी करतात आणि अशा वेळी जर व्यवसाय ठप्प झाला तर हे पूर्ण बाजारपेठ आमची पूर्णपणे ठप्प होईल, मच्छीमार पूर्ण उद्ध्वस्त होईल. तरी यासाठी उद्या विद्यमान खासदार नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी आम्ही उद्या कणकवली इथे जाणार आहोत. त्या ठिकाणी जी काय आमची चर्चा होईल, जर आम्हाला जरी सांगितलं बुवा दिल्लीला यावं लागेल तरीसुद्धा आम्ही मच्छीमार इथपर्यंत जायची तयारी ठेवलेली आहे. कारण आज जर उपासमारीची पाळी सहन करण्यापेक्षा कुठेतरी आपण हे करून त्याला मार्ग कुठेतरी काढला पाहिजे. कारण जरी आखाती युद्ध असलं तरीसुद्धा आम्हाला जे जसं मिळत होतं तसं तरी ते रेट मिळालं पाहिजे. आम्हाला पंपावरसुद्धा आज आदेश काढलेले आहेत की ह्यांना डिझेल देऊ नये. मग आम्ही 140 डिझेल धंदा कसा करावा, आज मोठा प्रश्न आहे. जर समजा हा शासनाने प्रश्न सोडवला नाही तर आम्हाला पुढच्या मार्गाने कुठेतरी आम्हाला एकत्रितरित्या रस्त्यावर उतरावं लागेल, कारण त्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.